तिथे आपण काय करू, 100/40चा रेक्टँगल काढू आणि त्याला शीटची थिकनेस देऊ 1 mm ची आणि बेंड रेडियस दिलेली आहे 2 mm ची. थिकनेस 1 mm, बेंड रेडियस 2 mm. ते ओके केलं. त्याला आपल्याला डायमेन्शन द्यायचे आहेत. 100/40चं नंतर 100/40 एक्झिट करायचं. त्याच्यानंतर मग आता इथे राईट साईडला 50ची लेंथ दिलेली आहे. ओके, तिथे हा एज फ्लेंजचा ऑप्शन आहे, एज फ्लेंज सिलेक्ट करायचं. त्यानंतर मी इथे फ्लेंज पॅरामीटर्समध्ये ही एज सिलेक्ट केली वरच्या डायरेक्शनमध्ये आणि इथे हाईट द्यायची तुम्हाला 50ची. 50 एंटर केलं. सेम इकडची हाईट तुम्ही एज सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मी इथे ओके करतो. आता त्यांनी डिस्टन्स दिलेलं आहे 104चं. इव्हॅल्युएटमध्ये जाऊ, मेजरमध्ये जाऊ, ह्या फेस आणि ह्या फेसमध्ये. तर इथे किती आलेलं आहे 98चं आणि ड्रॉइंगमध्ये जर का बघितलं तर इथे 104 दिलेलं आहे. तर ही जेव्हा आपण एज फ्लेंज सिलेक्ट केली, क्रिएट केली, तर त्याच्यामध्ये इथे बेंडचे पोझिशन दिलेलं आहे. ओके, त्याच्या ड्रॉइंगचा जास्त पार्ट नसतो. ओके, इथे फक्त ह्या बेंडच्या फ्लेंजच्या पोझिशन राहतात. तर इथे मी हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट केला. सेकंड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे जर का बघितलं तर मटेरियल आउटसाईड गेलेलं आहे. ओके, आणि ते तिसरा जो ऑप्शन आहे तो बेंड आउटसाईडचा आहे. तर आपल्याला बेंड आउटसाईड इथे लागणार आहे. इथे ओके करायचं. त्यानंतर मग सेम परत इथे मेजरमध्ये जाऊ, या फेसपासनं या फेसपर्यंत आपल्याला 104चं डिस्टन्स आहे. इथे 104 आलं. ओके, त्यानंतर मग त्यांनी 50ची हाईट दिलेली आहे खालच्या एजपासनं वरच्या एजपर्यंत. हे आपण नंतर डिस्टन्स मेजर टाकू. त्याच्या अगोदर हा जो हेम दिलेला आहे हा ड्रॉ करू. 2x रेडियस 1. 2x म्हणजे 2 टाईप्स, म्हणजे इकडे पण आणि इकडे पण. त्याची रेडियस 1 आहे, हाईट आहे 5ची. तर इथे सेम शीट मेटलमध्ये जातो. इथे हेमचा ऑप्शन आहे, हेम सिलेक्ट केला. त्यानंतर मग ही एज सिलेक्ट केली, बाहेरच्या साईडला येऊन जाईल. रेडियस दिलेली आहे 1ची, डायमीटर आला 2चा, 2चा डायमीटर. लेंथ दिलेली आहे 5ची, 5 एंटर करतो. आता जर का पेंट बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे, इथे आतल्या साईडला घेतला. ओके, तर हे बाहेरच्या साईडला घेतो. ओके, त्याच्यानंतर मग 5ची लेंथ त्यांनी कुठून दिलेली आहे, ह्या सर्कलच्या पॉईंटपासनं, म्हणजे या वरच्या पॉईंटपासनं इथपर्यंत 5 mm आहे. आपल्या ड्रॉइंगमध्ये दिलेलं आहे इथून इथपर्यंत 5 mm. ओके, आता समजा हा सेंटर पॉईंट आहे ह्या सर्कलचा आणि ह्या सर्कलचा. ओके, तर इथून इथपर्यंत रेडियस 1 झाली, ते म्हणजे हाफ डिस्टन्स आलं 1चं, प्लस ही थिकनेस 1ची, म्हणजे हे 2चं डिस्टन्स आलं. 2 प्लस हे 5, असं 7 टाकायला लागणार. 7 एंटर करायचं. सेम इकडच्या साईडला आता ही H2 सिलेक्ट केली. H2 सिलेक्ट करून रिवर्स करून घेऊ, ते बाहेरच्या साईडला येईल. ओके, ते 7 mm दिला आणि रेडियस 1 डायमीटर 2चा दिला. ही अशी एज फ्लेंज क्रिएट केलेली आहे. त्याच्यानंतर परत इथे एज फ्लेंजमध्ये जातो. ही एज सिलेक्ट केली, खालच्या साईडला घेतलं, एडिट फ्लेंज प्रोफाईलमध्ये जायचं, त्याला बाजूला घ्यायचं.
आणि हे आपल्याला सिमेट्रिक करायचं आहे. सेंटर लाईन टाकून घेऊ. दोन्हीकडे सिमेट्रिक करून घेऊ. अपोजिट लाईन, शेवटी ॲक्सिस आणि सिमेट्रिक. त्यानंतर मग हिची लेंथ त्यांनी 12ची दिलेली आहे. आता ही जी लेंथ आहे हॉरिझॉन्टल लाईन 12 आणि हाईट 13ची आहे. ही जी हाईट आहे 13 एंटर. 12 आणि 13 असं दिलं आणि सिमेट्रिक करून दिलं. इथे हे फिनिश करायचं. आता इथे हा रिलीफ पण आलेला आहे. ओके, ह्याला एडिट फीचरमध्ये जायचं. इथे एडिट फ्लेंज प्रोफाईलमध्ये जाऊन त्याचे जी बाजूचे जे पोझिशन्स होतात त्या मी ॲडजस्ट केलं. एडिट फ्लेंज सिलेक्ट केलं, ही एज सिलेक्ट केली, इकडच्या साईडला क्लिक केलं, एडिट फ्लेंज प्रोफाईलमध्ये जायचं, याला बाजूला घेऊ, ही जी लाईन आहे यातल्या साईडला ड्रॅग करायची. ओके, बाकीचं सिमेट्रिक करून घ्यायचं सेंटरच्या पोर्ट. समजा आपली प्रोफाईल दुसरी वगैरे असेल तर प्रोफाईल आपण अशी दुसरी वगैरे पण ड्रॉ करू शकतो. सर्कल, लाईन वगैरे काय असेल, समजा अशी प्रोफाईल पाहिजे, क्लोज प्रोफाईल फक्त ड्रॉ करायची. ओके, फिनिश केलं. ओके, आता इथे साईड व्ह्यूने जर का बघितलं तिथे काय दिलेलं आहे की थिकनेस जी आहे ती आउटसाईड आहे. ओके, ही लाईन आहे आणि त्याच्या बाहेरच्या साईडला थिकनेस दिलेली आहे. मटेरियल आउटसाईड आहे. सेम याच्या साईड व्ह्यूने आपण बघू. इथे जर का बघितलं तर मटेरियल इनसाईड आलेलं आहे, बेंड इनसाईड आलेलं आहे. तर ह्याला आपण एडिट परत करू. एडिटमध्ये गेल्यानंतर इथे थिकनेस फक्त आउटसाईड, म्हणजे मटेरियल आउटसाईड ठेवून दिलं. अँगल 90 डिग्री आहे. त्यानंतर मग इथे हा रिलीफ रेशो दिलेला आहे, म्हणजे तो काय करतो इथे बाजूला कट पण करतो आहे. तर हा कट आपण इथून ॲडजस्ट करू शकतो. रिलीफ टाईपमध्ये जायचं, रेक्टँग्युलरच रिलीफ आहे. रेशो ऑफ करायचा, आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे. मी तर सध्या 2-2 टाकून देतो, 2 आणि 2 आणि ओके केलं. ड्रॉइंगमध्ये बघू. आता ही हॉरिझॉन्टल 2 दिलेली आहे आणि ह्या एजपासनं आतल्या एजपर्यंत 3ची दिलेली, म्हणजे ही जी वर्टिकल एज आहे ही 3ची दिलेली आहे. आता इथे जर का मेजर केली तर ही आलेली आहे 4ची, म्हणजे चुकलेली आहे. आणि समजा ही एज सिलेक्ट केली तर ही 2ची आहे. तर हॉरिझॉन्टल बरोबर आहे. त्याला परत एडिट करू आणि ते खाली येऊन हे वाला 1ने कमी करू, म्हणजे ती बरोबर 3 येऊन जाईल. 4च्या जागी 3 येऊन जाईल. हे असं एज सिलेक्ट केली तरी आपल्याला इथे डिस्टन्स कळतं 3 mm. त्यानंतर मग कॉर्नर्समध्ये इथे फिलेट आणि चॅम्फर आहे ब्रेक कॉर्नरमध्ये. ही एज फेस झाला आहे सिलेक्ट. ओके, फिलेट सिलेक्ट करू आणि ते एजेस सिलेक्ट करा. ठीक आहे, तुम्ही एजेस सिलेक्ट करा. आता इथे रेडियस 2x, रेडियस 3 दिलेली. इथे 3चे रेडियस आपल्याला द्यायला लागेल. 3 एंटर केला.
राहिलेले आता कटआउट दिलेले आहेत पॉकेट कमांडसारखे. हा जो आहे हा एक होल आहे, 70चं डिस्टन्स आहे हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल डिस्टन्स इकडे 20चा दिलेला आहे. ओके, तर होल कमांड यूज करायची. इकडे हा सर्कल दिलेला आहे, हा इथे 2चं डायमेन्शन आहे, इथून इथपर्यंत 5चं डायमेन्शन आहे. हा जो सर्कल आहे त्याला डायमीटर दिला नाही आहे, तो तुम्ही ॲझ्युम करू शकता. तिथे होल कमांड घेऊ आपण. त्यानंतर मग फेस सिलेक्ट केला. फेस सिलेक्ट केल्यानंतर इथे डायमीटर ॲझ्युम करायचं आहे, 3चा समजा डायमीटर दिला आणि ते ओके करायचं. आता हे फक्त आपण होल दिलेलं आहे, त्याचं पोझिशन आपल्याला करावं लागणार. तर स्केचमध्ये जाऊन एडिट करायचं, 70 आणि 20 हे 35 येईल. सेम या पॉईंटपासून टोटल 20 आहे तर हाफ 10 आलं. हे होल कमांड आपण यूज केली. डायमीटर कमी करू. आता इथे चेंजेस झाले नाहीत, ते रिबिल्ड करायचे. म्हणजे डायमीटर चेंज झाला असेल तरी तो रिजनरेट करतो. ह्याला सिलेक्ट केलं. त्यानंतर मग सेम फीचर्समध्ये पॅटर्नचा ऑप्शन आहे, लिनियर पॅटर्न, डायरेक्शन 1 आणि डायरेक्शन 2 असे 2 डायरेक्शन सिलेक्ट करायचे. डायरेक्शन 1मध्ये ही एज सिलेक्ट केली, रिव्हर्स डायरेक्शन करायचं. टोटल डिस्टन्स आहे 70चा, 70 एंटर. डायरेक्शन 2मध्ये ही एज सिलेक्ट करायची, 2ची क्वांटिटी 2 आणि डिस्टन्स 20. इथे ओके केलं. राहिला आता फक्त कट. या फेसवरती एकच स्केच ड्रॉ करायचा आणि थ्रूआउट कट करून टाकायचा. सेंटर लाईन, सर्कल आणि 3 लाईन. एक ट्रिम एंटिटीजनी ट्रिम करायचं. त्यानंतर मग स्मार्ट डायमेन्शनने आपण डायमेन्शन देऊन टाकू. खालून 25 आहे, 2चं डिस्टन्स आहे. ह्या एजपासून ह्या पॉईंटपर्यंत 25. ह्या लाईनचं 2. सर्कलची रेडियस एक द्यायची आहे. सर्कलची रेडियस 6ची दिलेली आहे आणि 5चं एक डिस्टन्स आहे. 6ची रेडियस, त्याच्यानंतर मग 5चं डिस्टन्स या लाईनपासून या पॉईंटपर्यंत 5 एंटर आणि सिमेट्रिक करायचं दोन्ही साईडला. अपोजिट लाईन, शेवटी ॲक्सिस, सिमेट्रिक. स्केच झालं, एक्झिट करायचं आणि शीट मेटलमधलाच एक्सट्रूड कट ऑप्शन यूज करायचा थ्रू ऑल. आता इथलं एक 50चं डिस्टन्स होतं, ते आपण चेक नाही केलं, एकदा चेक करू.
मेजरमध्ये या फेसपासनं या एजपर्यंत आपल्याला 50चं दिलेलं आहे. तर DX50 आहे इथे. ओके, या एजपासनं याच्या सेंटर पॉईंटपर्यंत 50चं आहे. तर हे असं या टाईपमध्ये शीट मेटलमध्ये पार्ट्स काढायचे. ओके, तर हा एक पार्ट काढा की मी या ग्रुपमध्ये पाठवतो तुम्हाला.